विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला असताना त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी नालासोपारा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सरचिटणीस तत्कालीन माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे नालासोपारा मतदारसंघामध्ये आले होते। नालासोपारा मतदारसंघातील विवांता या हॉटेलमध्ये ते थांबले होते। या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी गराडा घातला। यावेळी त्यांनी विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात अवघ्या काही मिनिटात हजर झाला। संपूर्ण बातमी ही वाऱ्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रात फिरली। भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असताना आता त्यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत असून घडलेल्या घटनेच्या ठिकाणी या मतदारसंघातील उमेदवार क्षितिज हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असून त्यांचे वडील वसई मतदारसंघाचे उमेदवार लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यावेळी त्यांनी माहिती दिली की विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आणि माफ करा माझे चुकले असे प्रकारचे त्यांनी स्टेटमेंट दिले। लोकनेते ठाकूर हे सांगतात की त्यांनी जर काही केले नसेल तर चौकशीला सामोरे जावे, पोलीस तपासात जे काही ते समोर येईल। त्यामुळे या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र खळबळून निघाला। तर विनोद तावडे यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी राहाडा पाहण्यात आला। या नालासोपारा 132 मतदारसंघाचे उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये थांबले तो मतदारसंघ नालासोपारा 132 येतो। या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजन नाईक हे निवडणूक लढवत असून या ठिकाणी या पैशाच्या झालेल्या वादळामुळे नक्की पैसे वाटले का हा पोलीस तपासाचा भाग आहे। या ठिकाणी निवडणूक आयोगाने देखील हस्तक्षेप करून या ठिकाणी त्यांनी त्यांच्या बॅगा काही हॉटेलच्या रूम आणि गाड्या चेक करण्याचे सुरू केले असून या ठिकाणी लोकनेते हितेंद्र ठाकूर उमेदवार क्षितिज ठाकूर आणि याच मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजन नाईक यांनी अधिकृत कोणतेही स्टेटमेंट दिलेले नसून या तपासात आता काय निष्पन्न होते। परंतु विनोद तावडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा चर्चेला मात्र उधाण आले असून नेमकी काय प्रकरण आहे हे आता तपासाचा भाग बनला असून या 4 तासाच्या घडामोडीनंतर नाट्यानंतर स्वतः हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एका गाडीत निघून गेले।